पुरंदर तालुक्यात अंजिराचं क्लस्टर करतोय, भीमाशंकर परिसरामध्ये स्ट्रॉबेरी, जुन्नर आंबेगाव तालुक्यात आंबा, बारामती तालुक्यात जिरायत भागात बारामती, इंदापूर, दौंड ह्याचा जो जिरायत भाग आहे तिथं पण सूर्यफूल आणि करडईचा क्लस्टर विकसित करतोय आणि याला प्रक्रिया उद्योगाची जोड देऊन त्याला थेट निर्यातीशी जोडलं जाणार आहे। जास्त क्वांटिटी असली की या गोष्टी करता येतात, वेगवेगळ्या बाबी राबवता येतात। उद्या जर राज्य सरकारकडनं आणखी कुठला प्रोजेक्ट तिथं घ्यायचा असेल तर त्यामध्ये देखील आम्ही पुढाकार घेऊ शकतो। त्याच्यामध्ये एखाद्या प्रोजेक्टला VGF त्याच्यामध्ये द्यायचा असेल तरी राज्य सरकार त्याच्यामध्ये देईल, काही काळजी करू नका। यामध्ये एकंदरीतच हे सर्व उपक्रम केवळ शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीच्या करता नाही तर त्यांच्या कृषी मालाची प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून मूल्यवर्धन करण्यासाठी आहे। आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला माल 7 समुद्राच्या पलीकडे निर्यात झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालं पाहिजे, म्हणजेच एका अर्थाने शेतीला व्यवसायाचा दर्जा देण्याचा हा प्रयत्न आहे। मगाशी कुणीतरी बोलत असताना त्या गोष्टीचा उल्लेख केला। याचबरोबर जिल्ह्यातल्या शेतकरी उत्पादन कंपन्यांचा सहभाग आपल्याला वाढवायचा आहे, स्थानिक नेतृत्व तयार करायचं आहे आणि शेतकऱ्यांचं आर्थिक स्वावलंबन साधणं हे त्या आपल्या ॲग्री हॅकेथॉन आराखड्याचं मोठं वैशिष्ट्य असणार आहे। शेती हा आपल्या महाराष्ट्राचा आणि आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे। या आत्म्याला समृद्ध आणि समर्थ करणं, बळीराजाची उन्नती साधणं हीच आपल्या महायुतीच्या सरकारची प्राथमिकता आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही नियोजन पहिल्या दिवसापासून केलं आहे। आम्हाला आता 100 दिवसच झालेले आहेत। आम्ही सतत या कामाकरता बसणार। तुम्हाला कुठं अडचण आली तर केव्हाही हक्काने सांगा। वेगवेगळ्या गोष्टी आपण तुमच्याकरता केल्यात। आत्ता पण तुम्ही पाहिलं की सेवादूत ॲपचं किंवा व्हॉट्सॲप चॅनलचं विमोचन किंवा QR कोडचं विमोचन विविध संस्थांच्या बरोबर सामंजस्य करा। हे सगळं आपल्या शेतकऱ्यांच्या करता, तुमचं उत्पन्न वाढवण्याच्या करता, तुमचा खर्च कमी करण्याच्या करता, क्वालिटीचा माल हा तुम्हाला कसा जगाच्या बाजारपेठेमध्ये पाठवता येईल देशासहित, हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। आणि म्हणून आमची ती प्राथमिकता आहे, शेती समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर देश प्रगत, या तत्वावर विश्वास ठेवून आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे। दिशा कृषी उन्नतीची 2021 हा कार्यक्रम म्हणजे आपल्या कृषी क्षेत्राच्या नव्या दिशेची सुरुवात आहे। या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचा विश्वास, माझ्या पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सहभाग आणि सहकार्य हे हवं आहे। दिशा कृषी उन्नतीची 2029 उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मी जिल्हा प्रशासनाला, मग असतील, आमचे कृषी ॲग्रिकल्चरची सगळी टीम असेल, जिल्हाधिकाऱ्यांची सगळी टीम असेल, आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची टीम असेल, त्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।